यांचं घेता नाही ना बरं का. ह्या पहिल्या पावसामध्ये जे नालावंत होते ते पण वाहून गेले आणि त्याच्या खालच्या ज्या जमीन होत्या त्या पण खरडून गेल्या. त्याच्यामध्ये ते पिकं होते ते पिकं एकदम कुठेच नाही राहिले. आणि जे बंधारे होते आपले बंधारे पण फुटून गेले. आणि जे पोलं होते पोलाचे पण एकदम जे होते ते पण पोल पण डायरेक्ट आउट झाले. म्हणजे त्या ठिकाणी ते जायचा सुद्धा प्रश्न एकदम निर्माण झाला आहे. अशी परिस्थिती झाली आहे. तर या संदर्भात लवकरात लवकर मायबाप सरकार या संदर्भात लवकर लक्ष देऊन जेवढं काम करता येईल चांगलं की जे नालाबांध फुटले या संदर्भात लवकर नालाबांध जर बांधून घेतले तर काहीतरी लवकर उपाययोजना होत्या. 2021 साली पण अशीच गोष्ट घडली होती. त्यानंतर उपाययोजना काही झाल्या नाही. आणि फक्त कोणतंही सरकार असो किंवा आलं किंवा चाललंय जे होते तेच होते. उपाययोजना करायच्या नावाने शून्य आहे. त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर जर उपाययोजना झाल्या तर परत परिस्थिती निर्माण होणार नाही. एक 8 दिवसापासून आम्हाला शिरापूर गावामध्ये पाऊस चालू आहे. आणि पहिल्या वेळेस पण ढगफुटी पाऊस झाला आणि काल पण ढगफुटी सदृश पाऊस झाला. आणि शेतीचं पण त्याच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये बरंचसं नुकसान झालं आहे. काही लोकांचे घरं पडलेले आहेत. काही लोकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत. काही लोकांचं फळबागा पडलेल्या आहेत. आणि बरंचसं कापसाचं नुकसान झालेलं आहे. तुरीचं नुकसान झालं आहे. आणि जी बाजरी होती आता हातच तोंडाशी घासायला तो पण बाजरी पण काढता येत नाही. असं भयंकर असं एक पहिल्या पाठीमागच्या आठवड्यामध्ये झालं आहे. आणि कालच्यामध्ये कालमध्ये पावसाला आमच्या गावातील एक मुलगा गावामध्ये गेला होता लाईट चालू करण्यासाठी. तर लाईट चालू केल्यानंतर परत घरी जाताना त्याला ते पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीच्या पुलावरून घसरला आणि तसाच तो वाहून गेला.